हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश बाय जी बी सर यूट्यूब चॅनल. तर आपण शिकणार आहे आज की आत्ता कोणती गोष्ट चालू आहे, म्हणजे आत्ता जी गोष्ट चालू आहे ते गोष्ट इंग्रजीमध्ये कशी करायची. जसं बघा, पहिले मी तुम्हाला सांगितलं होतं की मी इंग्लिश बोलू शकतो, बरोबर, किंवा मी इंग्लिश बोललं पाहिजे किंवा मी इंग्लिश बोलेल, आहे का नाही. समोरची गोष्ट सांगितली, पण आपण हमेशा असंच म्हणणार आहे का? नाही. तर आत्ता पण तर म्हणू शकतो आपण. जसं मी आत्ता तुमच्यासोबत बोलत आहे, तुम्ही व्हिडिओ पाहत आहे का नाही, म्हणजे मी अभ्यास करत आहे, म्हणजे काय आहे, आत्ताची कंडिशनवर, म्हणजे आत्ता कोणती क्रिया चालू आहे याच्यावर आपण शिकणार आहे. तर लक्षात ठेवा, काय शिकणार आहे आपण आज, की आत्ता काय चालू आहे यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात प्रेझेंट कंटिन्यू टेन्स. तर बघा, मी तुम्हाला काही फॉर्म्युला वगैरे सांगणार नाही, कारण आपण बिना फॉर्म्युल्याने हे सर्वच्या सर्व काय करत आहे, शिकत आहे. म्हणजे आपल्याला कोणी विचारणार नाही की प्रेझेंट कंटिन्यू टेन्सचा फॉर्म्युला सांग, आहे का नाही. आपल्याला बोलायचं आहे, बोलासाठी फॉर्म्युला वगैरे काही पाठ पाहिजे नाही, तर फक्त काय करायला लागते, बोलायला लागते. तर ते आपण आज करणार आहे. तर बघा, मी तुम्हाला फॉर्म्युला लिहून देतो, पण पाठ करायची गरज नाही. जसं बघा, सगळ्यात पहिले येणार सब्जेक्ट. आता सर्वांनाच माहीत आहे सब्जेक्ट येते म्हणून, समजलं. त्याच्यानंतर येणार हेल्पिंग वर्ब. काय येणार? हेल्पिंग वर्ब. मग हे हेल्पिंग वर्ब कोणते आहे, तर इज ॲम आर आहे. कोणते आहे? इज ॲम किंवा आर. त्याच्यानंतर येणार वर्ब येणार. बघा, त्याच्यानंतर काय येणार? वर्ब येणार. आणि म्हणजे वर्ब फर्स्ट येणार आणि त्यालाच लागून येणार ING आणि शेवटी येणार ऑब्जेक्ट. तर हे बरोबर लक्षात ठेवा. आता हे लक्षात ठेवायची पण गरज नाही. कसं, तर मी सांगतो. बघा, तुम्ही पिक्चर वगैरे पाहतच असणार, बरोबर. तर मला सांगा, जो हिरो असते तर पुढं कोण चालते, तर पुढं चालते हिरो. बढियापैकी असा 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 पुढं चालते. त्याच्या मागं कोण राहते, त्याच्या मागं त्याचे नौकर राहते समजा, आहे ना. मग हिरोईन राहते, मग पोरं राहते, बरोबर. हे तुम्हाला माहीतच असेल. तुम्ही जुने पिक्चर वगैरे पहा, किंवा कोणता पिक्चर आहे, हां, KGF पिक्चरमध्ये पहा, तो जो रॉकी हिरो राहते तो पुढं राहते, मग गुंडे मागं राहते, मग हिरोईन त्याच्या मागं, आहे का नाही. तर ते बरोबर लक्षात ठेवा. तर बघा, ते नसन लक्षात राहत, तर इथं बघा, हा जो सब्जेक्ट आहे याले म्हणतो मी मालक. काय म्हणतो मी? मालक. बरोबर लक्षात ठेवा, हा मालक आहे. नंतर हे जे आहे तिघजण, हां, हे तिघजण आहे नौकर. कोण आहे? नौकर. नंतर हे जे दिसतं ना V1 आणि ING, तर हे आहे बायको. कोणाची बायको? आपली नाही रे, आपली बायको नाही, तर याची बायको, जो इथंच आहे. आणि शेवटी आहे ऑब्जेक्ट किंवा अदर वर्ड पण राहते. तर याले समजा पोरं म्हणा आणि अदर वर्ड राहते, पुन्हा उरलेले शब्द त्याला गावातले लोक म्हणा. ठीक आहे. तर बघा, असं लक्षात ठेवा तुम्ही, पहिले येणार मालक, मग येणार नौकर, मग येणार त्याची बायको आणि शेवटी येणार पोरं, त्याच्यानंतर मग गावातले लोक. बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जर लक्षात राहत नसन तर आपली ट्रिक तर आहेच, इंग्लिश मराठीच्या कशी आहे, उलटी आहे. तर बघा, आपण एक सेंटेन्स बनवून पाहू. जसं आता मी तुमच्यासोबत बोलत आहे, तर चला हेच सेंटेन्स बनवतो की मी तुझ्याशी बोलत आहे. तर पहिलं वाक्य कोणतं राहणार? मी तुझ्याशी बोलत आहे. आता हे एक सेंटेन्स आहे, समजलं. मग याच्याच आपल्याला काय करायचं आहे, पॉझिटिव्ह, नंतर निगेटिव्ह, नंतर यस नो टाईप आणि शेवटी WH. तर सर्वात पहिलं बनवायचे आपल्याला पॉझिटिव्ह, नंतर बनवू आपण नेगेटिव्ह, नंतर बनवू आपण यस किंवा नो, ज्याचं उत्तर फक्त हो किंवा नाही मध्येच निघते, आणि शेवटी WH म्हणजे मोठा प्रश्न. हा छोटा प्रश्न आणि हा मोठा प्रश्न. तर आता बघा, आता मी तुम्हाला म्हटलं मी तुझ्याशी बोलत आहे. तर बघा, आता बघा, मी आहे, तर मीचं काय येणार? आय झालं. मग मागून पुढे यायचं, पण आय झाल्यावर एक नौकर येणार. काय येणार?
नौकर येणार आणि नौकर आता 3 आले, इज आले, ॲम आलं आणि आर आलं. मग या तिघापैकी कोण येणार? तिघं येऊ शकत नाही, कारण सर्वच्या सर्व कामं करू शकत नाही. जसं कुकिंग आहे, म्हणजे कुकिंग करणारा माणूस आहे, त्याला जर म्हणलं जा रे झाडाची छटाई कर, नाही, तो म्हणणार हे माझं काम नाही आहे. किंवा झाडाची छटाईवाल्याले नाल्या साफ करायला लावलं, तो का म्हणणार नाही, नाल्या साफ करणं माझं काम नाही आहे. किंवा नाल्या साफ करणारवाल्याला म्हटलं जा रे वावरातले कामं कर, तो वावरातले काम करणार नाही, ते म्हणणार मला जमणार नाही, मला काही येत नाही. म्हणजे ज्याचं काम त्यानंच करायचं, समजलं, ज्याचं काम त्यालाच करायचं आहे. मग ह्या तिघापैकी कोण येणार आहे बरं? तर लक्षात ठेवा, जसं तुम्हाला जर माहीत नसेल, म्हणजे डिटेल्समध्ये माहिती करून घ्यायची असेल, तर माझा प्रोनाऊनवर बनवलेला व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. आता मी शॉर्टकटमध्ये सांगतो. जसं बघा, सगळ्यात पहिले लिहून घेऊ आपण ॲम, चला, आणि नंतर लिहून घेऊ ॲम झाल्यावर इज आहे, मग आर. आता हे तिघंजणं कोणाले कोण लागते बघा. ॲम बिलकुल क्लिअर आहे, ॲम फक्त एकाच जणाला लागतो, तो म्हणजे आय. बस आय झाल्यावर ॲम लिवाचा, त्याच्यानंतर तो कोणाबरोबर येणार नाही. आता इज जो आहे, इज लागते थर्ड पर्सन सिंग्युलरले. थर्ड पर्सन सिंग्युलर जर समजत नसेल तुम्हाला, तर तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या. आता मी शॉर्टकटमध्ये सांगतो बघा. तर सर्वात पहिले येणार ही, मग येणार शी, मग येणार इट आणि एक नाव. काय? एक नाव. एक जर नाव असेल तर तिथं लागणार कोणतं पण नाव, राम, श्याम, काय म्हणते, गजानन, विशाल, वैष्णवी, अशोक, मंगला, असे कोणतंही एक नाव, समजलं. आणि आर लागणार बघा, यूला आर लागणार, त्याच्यानंतर देला आर लागणार आणि 2 किंवा 2पेक्षा जास्त नावं. काय म्हटलं मी? टू नेम किंवा 2पेक्षा जास्त नावाला आर लागणार. तर हे गोष्ट बरोबर तुम्ही लक्षात ठेवा. बस हे जर गोष्ट तुम्ही लक्षात ठेवले तर हे फॉर्म्युला पाठ करायची सुद्धा तुम्हाला गरज नाही. कसं तर बघा, आता आय झालं, मग मला सांगा आयपैकी कोण येणार? आय झाल्यावर इज ॲम आरपैकी तर ॲम येणार, तर मग लिहायचं ॲम झालं. आहेबद्दल ॲम आलं. आता बोलणे, हे जे वर्ब लिहून दिलं मी तुम्हाला, समजलं. जिथं बायको म्हटलं मी, तर हे बायकोचे प्रकार आहे, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, म्हणजे वर्ब फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ असे काय आहे प्रकार आहे वर्बचे. तर मी म्हणून त्यांना बायको म्हणत असतो, तर लक्षात ठेवा, ठीक आहे. तर वर्ब, आता इथं काय आहे झाल्यावर बोलणे, समजलं. मग बोलणाऱ्या काय म्हणतात? तर टॉक म्हणतात किंवा स्पीक पण म्हणतात. तुम्हाला जे वाटते ते लिहा. जसं टॉक झालं, आता जसं बायको आली तर लग्नात वगैरे जायचं आहे, तर अशीच येते का? माणसं तर असेच, मी वगैरे तर असं टी शर्ट घालणं, कोणी म्हटलं लग्नात चाललं असं चाललं, पण मुली अशा येत नाही. बायको तिला काय करावं लागते? मेकअप करावं लागते, आहे का नाही? मेकअप करावं लागते, तर मेकअपसाठी आहे तसा ING, बरोबर लक्षात ठेवा. मग बायको झाल्याबरोबर मेकअप देऊन द्यायचं. काय आहे मेकअप? ING, तर लिहायचं ING. आणि मग कोण राहिलं आता? तुझ्याशी. आता तुझ्याशी, मी तुझ्याशी बोलत आहे, तर तुला काय म्हणते? तर यू म्हणते. मग काय लिहायचं? आय एम टॉकिंग टू यू, मी तुझ्याशी बोलत आहे, समजलं. आय एम टॉकिंग टू यू, मी तुझ्याशी बोलत आहे. आता हेच निगेटिव्ह करायचं असेल तर कसं करायचं? ॲम झाल्यावर नॉट टाकायचं. मग काय येणार? आय ॲम नॉट टॉकिंग टू आणि शेवटी येणार यू. आय एम नॉट टॉकिंग टू यू, मी तुझ्याशी नाही बोलत आहे. आणि याचा अर्थ काय होते? मी तुझ्याशी बोलत आहे. आता मी जर प्रश्न विचारला, काय मी तुमच्याशी बोलत आहे? उत्तर द्या मला, काय मी तुमच्याशी बोलत आहे? तर उत्तर काय निघते? हो किंवा नाही. बस हो किंवा नाही उत्तर निघते, याच्यावर तर उत्तर निघणार नाही. तर जेव्हा हो किंवा नाही मध्ये उत्तर निघते त्याला म्हणतात यस नो टाईप क्वेश्चन किंवा छोटे प्रश्न, म्हणजे ज्याचं उत्तर फिक्स आहे, यस किंवा नो, समजलं. मग काय होणार? या ॲमला पुढं आणायचं आणि आयला मागं घेऊन जायचं. मग काय होणार? ॲम आय, ॲम पुढं आला आणि आय मागे गेला, बाकी लिहून घ्यायचं. टॉकिंग टू यू आणि शेवटी द्यायचा क्वेश्चन मार्क, समजलं. मग ॲम आय टॉकिंग टू यू, बरोबर. मग आता मी तुम्हाला प्रश्न विचारला, मी तुमच्यासोबत काय बोलत आहे किंवा मी तुमच्यासोबत का बोलत आहे, समजलं.
तर सर्वाची उत्तर काय येते, वेगवेगळे येते. मग जर मी असं म्हटलं मी तुमच्याशी का बोलत आहे, तर कासाठी वाय येते. मी तुमच्याशी काय बोलत आहे, तर कायसाठी व्हॉट येते. बरोबर. तर हे बरोबर तुम्ही लक्षात ठेवा. तर मग काय होणार, चला मी तुमच्याशी का बोलत आहे, कारण मला इंग्रजी शिकवायची आहे का नाही. मला असं वाटते की महाराष्ट्रातल्या गावागावातल्या मुलाला इंग्रजी आलं पाहिजे. आजकाल इंग्रजी म्हणजे असं झालेलं आहे का, इंग्रजी ज्याला येत नाही त्याला गावरान समजलं जाते आहे का नाही. हुशार असून तरी इंग्रजी नाही येत ना, मग तू काय कामाचं नाही असं म्हटलं जाते. म्हणून मला असं वाटते की गावातल्या प्रत्येक मुलाला इंग्रजी आली पाहिजे. म्हणून तुमचं काम काय, तर तुमचं काम आहे का हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे गावागावातल्या मुलापर्यंत पोचला पाहिजे. आणि सबस्क्राईब पण करून ठेवा, म्हणजे काय होणार, तुम्हाला पटकन व्हिडिओ मिळून जाणार. मग मी तुमच्याशी का बोलत आहे, तर कासाठी काय येणार, व्हाय लिहिल्यानंतर बाकी सेम टू सेम लिहायचं. व्हाय ॲम आय टॉकिंग टू यू आणि शेवटी लिहायचं क्वेश्चन मार्क. बस झालं. अशा प्रकारे आपण काय केलं आहे, बनवलं आहे. मग आता इथं मीच्या जागी दुसरं टाका, राम टाका. पण राम झाल्यावर ॲम येणार नाही, तर इज येणार. तर आपण बनवणारच आहे, फक्त तुम्ही याची थोडीशी प्रॅक्टिस करा. आता हे पहिला क्वेश्चन आहे, पाहून घ्या. स्क्रीनशॉट काढायचं असेल तर स्क्रीनशॉट काढा, नाहीतर तुम्ही वही केलेलीच आहे त्याच्यामध्ये लिहून घ्या. बघा आता दुसरं सेंटेन्स आहे, तू शाळेत जात आहे. आता याचं करायचं आहे, तू शाळेत जात आहे. सेम टू सेम आत्ताच्या. आणि सर्वात पहिलं काय करायचं, तू घ्यायचं. तूला इंग्लिशमध्ये काय म्हणते, तर यू म्हणते. यू लिहिला. आता मला सांगा यूला एजएमआर पैकी कोण लागणार, तर इथं मी लिहून ठेवलं. बघा कोण लागते, यूला आर लागते. यूला आर लागते, देला आर लागते, आणि दोन किंवा दोनपेक्षा जास्त नाव राहिले तर आर लागते. तर मग यू झाल्यावर काय लावायचं, आर. यू आर. बघा आहेचा एजएमआर निघते, तर झालं. मग जाण्यासाठी काय म्हणतात, तर गो म्हणतात. जाण्यासाठी गो. पण मी तुम्हाला आत्ताच सांगितलं हे जे आहे का नाही, याला कोण म्हणतात, तर बायको म्हणतात. तर लिहून ठेवलं V1 म्हणजे पहिली बायको. आणि बायको म्हणल्यावर मेकअपचं सामान द्यावं लागते. मग काय करायचं, ING लावायचं. मग काय होणार, गोईंग. कुठं चाललं, तर शाळेत चाललं. आय एम गोईंग टू स्कूल. आणि शेवटी त्याचा फुल स्टॉप. झालं. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की माहीत नाही, पण मला तर पडला, मी सांगून देतो. बघा आता मी तुम्हाला सर्वात पहिलं म्हटलं की आत्ता जे घटना चालू आहे त्याच्याबद्दल आपण बोलतो, त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. मग तुम्ही ओळखणार कसे की आत्ताच चालू आहे बा, आहे का नाही. जसं मी आत्ता तुम्हाला म्हटलं की मी तुमच्यासोबत बोलत आहे. तुम्ही म्हणणार मी पुस्तक वाचत आहे, मी शाळेत जात आहे, मी TV पाहत आहे का नाही. तर लक्षात ठेवा हे जे असे वाक्य असते ना, वाक्याच्या शेवटी हमेशा त आहे, त आहेत असे शब्द येते. जर तुम्हाला त आहे किंवा त आहेत हे शब्द दिसले तर समजून जायचं का हे कोणता टेन्स आहे, प्रेझेंट कंटिन्यू टेन्स. पण आपल्याला आठवण ठेवायची काही गरज नाही. बस तो आहे ना, म्हणजे मी आहे ना, तो आहे. खात आहे, पेत आहे, जात आहे, गात आहे. समजायचं क्रिया चालू आहे, आत्ता क्रिया चालू आहे. तर मग तू शाळेत जात आहे म्हणजे आत्ता चालण्याची क्रिया काय चालू आहे. तर आता याचंच निगेटिव्ह करायचं असेल तर काय करायचं, आर झाल्यावर नॉट टाकायचं. मग काय होणार, यू आर नॉट आणि गोईंग टू आणि शेवटी येणार स्कूल. झालं. यू आर नॉट गोईंग टू स्कूल. तू शाळेत नाही जात आहे. मग आता मी प्रश्न विचारला, काय तू शाळेत जात आहे, खरं सांग काय तू शाळेत जात आहे. तर काय म्हणणार मग, हो मी शाळेत जात आहे. आणि नसेल जात, आत्ता व्हिडिओ बघत असाल तुम्ही म्हणजे घरी आता सध्या जात नाही म्हणजे क्रिया नाही आहे, तर तुम्ही काय म्हणणार, नाही मी शाळेत नाही जात आहे, मी बसून आहे म्हणणार, आहे का नाही, किंवा मी व्हिडिओ पाहत आहे म्हणणार. तर का अशा वेळी काय होणार, उत्तर फक्त यस किंवा नो निघते. म्हणून ह्या आरला आणायचं पुढं आणि यूला न्यायचं मागं आणि हा यू जाणार मागं. बाकी सेम टू सेम. गोईंग टू स्कूल. समजलं. आणि आता मला असं वाटलं की तुम्हाला WH क्वेश्चन वगैरे माहीत नसेल बा, म्हणून हे मी थोडेसे लिहून ठेवलेले आहे. आणि तुम्हाला अजून WH क्वेश्चनबद्दल माहिती पाहिजे असेल तर मी ऑलरेडी याच्यावर व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे, तुम्ही जाऊन बघून घ्या. ठीक आहे, आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. आता मी विचारलं तू शाळेत का जात आहे, इथं पाच कासाठी काय
वाय आहे, मग वाय येणार. किंवा मी जर म्हटलं तू शाळेत कधी जात आहे किंवा तू शाळेत केव्हा जात आहे का नाही, प्रश्न बनला. चला आपण म्हणू का तू शाळेत केव्हा जात आहे किंवा तू शाळेत कसा जात आहे. कसा जाता, कोणी बसनं जाते किंवा ॲटोनं वगैरे जाते, कोणी पैदल जाते, कोणी सायकलनं जाते का नाही. चला तर तू शाळेत कसा जात आहे. आता कशासाठी का म्हणते बघा, कशासाठी काय म्हणते, हाऊ म्हणते. मग सर्वात पहिलं काय येणार, हाऊ. आणि बाकी जशानं तसं, हाऊ झाल्याबरोबर बाकी जशानं तसं. हाऊ आर यू गोईंग टू स्कूल आणि शेवटी क्वेश्चन मार्क. इथं नाही दिलं, असं दिलं नाही तर काय होते, चुकून जाते. म्हणून क्वेश्चन मार्क द्यायचं विसरायचं नाही. जसा प्रश्न विचारला तसा क्वेश्चन मार्क. समजलं, मी दिला नव्हता तर असा मार्कच जाते. तर लक्षात ठेवा, बोलताना तर काही क्वेश्चन मार्क द्यायला लागत नाही, पण तुम्हाला लिहायचं असेल, तुम्ही 9वी 10वी 11वी 12वीमध्ये असाल तर तुम्हाला लिहा लागते का नाही. मग लिहिण्यासाठी काय द्यावं लागते, क्वेश्चन मार्क द्या लागते. तर लक्षात ठेवा. मग कसं झालं आहे, हाऊ आर यू गोईंग टू स्कूल, तू शाळेत कसा जात आहे. समजलं. आणि तुम्ही शाळेत कसे जाता कमेंटमध्ये सांगू शकता, काही प्रॉब्लेम नाही. चला लिहून घ्या. आता बघा तिसरं सेंटेन्स आहे, ती अभ्यास करत आहे. तुम्ही करताय, तुम्ही करत आहे का, व्हिडिओ पाहताय म्हणजे अभ्यासच करत आहे का नाही, कारण आपण शिकतच आहो नाही. तर बघा ती अभ्यास करत आहे. तर मग आता तिला इंग्रजीत काय म्हणते बघा, इथं लिहून ठेवलं मी. अरे नाही लिहून ठेवलं का, चला मी सांगतो. तीसाठी शी म्हणते. काय म्हणते, शी. तर लक्षात ठेवा, मुलीसाठी शी लागते आणि मुलासाठी ही लागते. तर सर्वात पहिलं तीसाठी काय करायचं, शी लिहायचं. चला शी लिहिलं आपण. आणि मग आता शीसाठी कोणता नोकर लागते बघा, शी काय लागते, इज लागते. मग लिहायचं शी इज. झालं. काय करत आहे ते, अभ्यास करत आहे. मग अभ्यासले काय म्हणते तर स्टडी म्हणते. आणि नंतर काय लावायचं, ING. तर काय होणार, स्टडिंग. याच्यामध्ये मुलं आले नाही. या अभ्यास करण्यासाठी काही मुलं वगैरे पाहिजे नाही, मुलाला दूर ठेवायचं, आपण आपला अभ्यास करायचा. शी इज स्टडिंग. समजलं. आता हेच निगेटिव्ह बनवायचं असेल तर शी इज नॉट स्टडिंग. नॉट आलं म्हणजे समजून जायचं का स्टडिंग. नॉट आलं म्हणजे समजून जायचं का हे काय आहे, निगेटिव्ह आहे. तर शी इज नॉट स्टडिंग अशा प्रकारे बनवायचा. आता आपल्याला हेच WH बनवायचं आहे. आणि मी म्हटलं काय ती अभ्यास करत आहे, प्रश्न बरोबर आहे का, काय ती अभ्यास करत आहे. तर तुम्ही काय म्हणणार, हो किंवा नाही. मग अशा वेळी काय होणार, इज पुढे येणार आणि शी मागं जाणार. मग इथं लिहायचं इज आणि मग इथं लिहायचं शी आणि मग स्टडिंग. आणि शेवटी काय द्यायचं, जे आपण आत्ता दिलं नव्हतं तेच द्यायचं. काय द्यायचं, क्वेश्चन मार्क. इज शी स्टडिंग, इज शी स्टडिंग. तुम्ही म्हणणार येस शी इज स्टडिंग. मग आता जर मी म्हटलं की ती अभ्यास केव्हा करत आहे, सांगा बरं केव्हा करत आहे. तुम्ही म्हणणार 8 वाजता, 9 वाजता, सकाळी, संध्याकाळी, दुपारी, झोपताना आहे का नाही. तर सगळ्याचे उत्तर अलग अलग निघते. तर ती अभ्यास केव्हा करत आहे. मग केव्हासाठी काय म्हणते बघा, इकडे लिहून ठेवलं आहे. काय म्हणते, व्हेन म्हणते. कुठं आहे कुठं आहे कुठं आहे, हां बघा केव्हा, व्हेन. काय म्हणते, व्हेन. तर मग इथं सर्वात पहिलं काय येणार, व्हेन. मग व्हेन लिहिल्यानंतर बाकी सेम टू सेम. व्हेन इज शी स्टडिंग आणि शेवटी द्यायचं क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे आपण काय करत आहोत, आत्ताच्या घटनाबद्दल बोलत आहे. इंग्लिशमध्ये कसं बोलायचं, लिहायचं कसं, वाचायचं कसं, हे सर्व आपण शिकत आहे. आत्ताच्या घडणाऱ्या घटनाबद्दल म्हणजे आत्ताची क्रिया आहे त्याच्याबद्दल ती अभ्यास करत आहे. आत्ताची गोष्ट चालू आहे तर हे त्याच्याबद्दल असे बनवलेले आहे. चला लिहून घ्या. हे चौथा प्रश्न आहे, विशाल क्रिकेट खेळत आहे. एक म्हणजे आत्ता चालू आहे, विशाल क्रिकेट खेळत आहे. तर आहे म्हणल्याबरोबर समजून जायचं आत्ता खेळत आहे. मग याच्यात मालक कोण आहे तर विशाल आहे. मालक हमेशा कसं असते, पुढं असते. मग लिहून घ्यायचं विशाल. चला विशाल झालं. आता नौकर लिहायचं आहे. आता मला सांगा, मी आत्ताच सांगितलं होतं थर्ड पर्सन सिंग्युलर. एक नाव राहिलं तर काय लिहायचं तर इज लिहायचं. बघा नेम, वन नेम. चला इथं लिहून ठेवतो मी, वन नेम. एक नाव राहिलं तर इज लावायचं आणि 2 किंवा 2पेक्षा जास्त नाव राहिले तर आर लावायचा. समजला. तर मग काय येणार याचा, विशाल इज झाला. मग वर्ब कोण आहे, खेळणे. किंवा तुम्ही असं मागून पुढे येऊ शकता, तिकडे पाहायची पण गरज नाही कारण खेळण्याला काय म्हणते तर खेळण्याला
प्ले म्हणते. मग इथं लिहायचं प्ले आणि याला ING लावून टाकायचं. प्लेइंग तर काय करत आहे, तर खेळत आहे, क्रिकेट खेळत आहे. तर मग इथं लिहायचं क्रिकेट. मग काय झालं हे, विशाल इज प्लेइंग क्रिकेट. आता हेच निगेटिव्ह करायचं असेल तर इज झाल्यावर नॉट टाकायचं. मग कसं होणार, विशाल इज नॉट प्लेइंग क्रिकेट. झालं. हेच तुम्हाला प्रश्न विचारायचं असेल, काय विशाल क्रिकेट खेळत आहे, हो किंवा नाही, तर मग अशा वेळी इज पुढे येणार आणि विशाल मागं जाणार. तर मग इज विशाल प्लेइंग क्रिकेट. इथं लिहायचं प्लेइंग आणि इथं लिहायचं क्रिकेट. समजलं. आता प्रश्न विचारला की विशाल क्रिकेट कुठं खेळत आहे, सांगा बरं कुठे खेळत आहे. आता हा तर काही विराट कोहली किंवा रोहित शर्मा तर आहे नाही, रोडवर पण खेळू शकते, आहे का नाही. मग तुम्ही काय म्हणणार, रोडवर खेळत आहे, कोणी म्हणणार गल्लीत खेळत आहे, कोणी म्हणणार ग्राउंडवर खेळत आहे, स्टेडियमवर खेळत आहे. कुठं पण सगळ्याचे प्रश्नाचे उत्तर अलग अलग निघतात. तर मग हा काय झाला, WHचा प्रश्न झाला. तर काय म्हटलं मी, कुठं खेळत आहे, विशाल क्रिकेट कुठं खेळत आहे. तर कुठंसाठी काय येणार बघा, कुठे गेलं आहे, वेअर. तर सर्वात पहिलं काय येणार, वेअर. झालं. बाकी सेम टू सेम. वेअर इज विशाल प्लेइंग क्रिकेट आणि क्वेश्चन मार्क. बघा इथं पण नाही दिला. अशा छोट्या छोट्या गलत्यांना आपले 1 मार्क जाते. समजलं. प्रश्न विचारला तर क्वेश्चन मार्क द्यायचा, शेवटी क्वेश्चन मार्क. मग काय झालं, वेअर इज विशाल प्लेइंग क्रिकेट, विशाल क्रिकेट कुठे खेळत आहे, तर त्याची इच्छा, जिथं खेळत आहे तिथं खेळेल. तर अशा प्रकारे काय करायचं आहे, तुम्हाला ट्रान्सलेशन करत करत जायचं आहे. खूप सारी प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्याने तुम्हाला पटापटा येणार. चला लिहून घ्या आता. चला 5वं सेंटेन्स पहा. तो त्याच्या मित्रासोबत मैदानामध्ये क्रिकेट खेळत आहे. आता हे मोठ्याच्यात प्रश्न आला. समजला. कितीही मोठा प्रश्न असू द्या, सेकंदामध्ये आपण ट्रान्सलेशन करणार. आणि जर तुम्हाला कसं करताय माहीत नाही तर मी कालच व्हिडिओ टाकितला की सर्व ट्रिकचा बाप आहे म्हणून, तुम्ही जाऊन पाहून घ्या नसन बघितलं तर. कारण हे तर छोटं वाक्य आहे. काल आपण याच्यापेक्षा मोठाले वाक्य कसे केले, असे ट्रान्सलेशन केलेले आहे. तर ते बघून घ्या नसन बघितलं तर. आणि चला आता इकडं पहा. आता हे प्रश्न आला, तो त्याच्या मित्रासोबत मैदानामध्ये क्रिकेट खेळत आहे. मोठं ज्यात प्रश्न आला, काही हरकत नाही, काही भिवून जायची गरज नाही. काल सांगितलं तसंच आजही करायचं. किंवा हा नियम लक्षात ठेवा, पहिलं मालक, मग नौकर, मग बायको, मग पोरं, मग अदरवट गावातले लोक, आहे का नाही. तर बघा, तर सर्वात पहिलं मालक येणार. मालक तर तो आहे, तर मग ते लिहायचं तोसाठी ही. झाला. मग ही झाल्याबरोबर कोणता नौकर येणार, हिला इज पैकी, तर इज येणार, ही इज. आणि जर तुम्हाला इकडचं माहीत नाही राहीन का बा आता काय करायचं बा, तर आपली ट्रिक लक्षात ठेवायची, मागून असं पुढं यायचं. कारण इंग्रजी मराठीच्या उलटी आहे. मग मागून सुरुवात करायची. मग खेळण्याला काय म्हणते, तर खेळण्याला म्हणते प्ले. आणि जशी बायको आली तशी तिला काय लावायचं, ING. बरोबर. प्लेइंग काय खेळत आहे, तर क्रिकेट खेळत आहे. तर इथं लिहायचं क्रिकेट. कुठं खेळत आहे, तर मैदानामध्ये. तर इथं लिहायचं ऑन द ग्राउंड. लक्षात ठेवा, ऑन द ग्राउंड. कोणासोबत, तर मित्रासोबत. तर सोबतसाठी विथ. बघा, विथ हीच, त्याच्या मित्रासोबत. कोणासोबत, तर त्याच्या. तर इथं लिहायचं हीच आणि इथं लिहायचं फ्रेंड्स. झालं. काय झालं मग, ही इज प्लेइंग क्रिकेट ऑन द ग्राउंड विथ हिज फ्रेंड. तो त्याच्या मित्रासोबत मैदानामध्ये क्रिकेट खेळत आहे. बघा, तो त्याच्या मित्रासोबत मैदानामध्ये क्रिकेट खेळत आहे. तर याचं काय केलं आपण, अशा प्रकारे ट्रान्सलेशन केलेलं आहे. आता हेच जर निगेटिव्हमध्ये करायचं असेल, बघा आता मोठं सेंटेन्स आहे तर मी याला मिटवून टाकतो. याला नंतर पाहू आपण कसं करायचं. तर निगेटिव्ह करू. निगेटिव्ह बहुतच सोपी आहे. इथं फक्त नॉट टाकायचं, काम खतम. कसं होणार बघा, ही इज आणि इथे येणार नॉट. आणि बाकी जैसे थे, प्लेइंग क्रिकेट ऑन द ग्राउंड विथ हिज फ्रेंड.
फ्रेंड्स. झालं आहे का नाही. जर पॉझिटिव्ह आलं तुम्हाला तर निगेटिव्ह ॲटोमॅटिकच येणार, काही प्रश्न नाही आहे त्याच्याबद्दल. बघा आता मी प्रश्न विचारतो हो किंवा नाहीचा. काय बघा पुढं काय आलं, काय तो त्याच्या मित्रासोबत मैदानामध्ये क्रिकेट खेळत आहे. काय तो त्याच्या मित्रासोबत मैदानामध्ये क्रिकेट खेळत आहे, खरं सांगा खेळत आहे का. तुम्ही म्हणणार हो खेळत आहे किंवा नाही पण म्हणू शकता. तर याला म्हणता यस किंवा नो, म्हणजे उत्तर फक्त यसमध्ये किंवा नोमध्येच निघते. समजलं. मग आता चला आता बघा आता काय होणार, मग इज येणार पुढं, इज झालं आणि ही येणार मागं, इज ही. आता सेम टू सेम प्लेईंगपासून पूर्ण, इज ही प्लेईंग क्रिकेट ऑन द ग्राउंड विथ हिज आणि शेवटी येणार फ्रेंड्स आणि क्वेश्चन मार्क. तर मग याचं उत्तर काय झालं, काय तो त्याच्या मित्रासोबत मैदानामध्ये क्रिकेट खेळत आहे. तर इंग्लिश कसं होते, इज ही प्लेइंग क्रिकेट ऑन द ग्राउंड विथ हिज फ्रेंड. समजलं. आता याचं करायचं आहे, काय करायचं आहे, मोठा प्रश्न करायचा आहे WHचा. कोणता प्रश्न करायचा आहे, WHचा प्रश्न करायचा आहे. चला हे तुम्हाला होमवर्क. आता मी प्रश्न देतो. चला, तो त्याच्या मित्रासोबत मैदानामध्ये केव्हा क्रिकेट खेळत आहे. प्रश्न दिला मी केव्हा. आता हे होमवर्क आहे तुम्हाला आणि हे होमवर्क सर्व जणांना मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं की याचं उत्तर काय येणार म्हणून. समजलं. याचं उत्तर जे येणार ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं. इथं देऊन आहे केव्हासाठी काय म्हणते बघा आणि आपल्याला माहीत आहे सर्वात पहिले तेच येणार आणि बाकी सेम टू सेम. तर सर्वांनी काय करायचं आहे, कमेंट करायची आहे तो त्याच्या मित्रासोबत मैदानामध्ये केव्हा क्रिकेट खेळत आहे असं. आणि अशाच प्रकारचे तुम्ही खूप सारे वाक्य घेऊ जसं रीड घ्या, त्याच्यानंतर लर्न घ्या आहे का नाही, स्विम घ्या, अजून काय म्हणते हेल्पचे घ्या. तुम्हाला जे माहीत आहे राईट घ्या, लिसन घ्या, तुम्हाला जे माहीत आहे ते वर्ब घ्या बायको. आणि तुम्हाला माहीत नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुम्हाला लिस्ट देऊन देणार. ते मग तुम्ही काय करायचे आहे, वाचायची मस्त आणि मस्त बड्यापैकी सेंटेन्स बनवत जायचे आणि प्रॅक्टिस करायची. घरच्या घरी करा, मित्रासोबत करा, भावासोबत करा, बहिणीसोबत करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्या.